तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान, कारण वर्ध्यामध्ये ऑनलाईन शॉपिंग करणं महिलेला चांगलंच महागात पडलं. 900 रुपयांचा ड्रेस खरेदी करताना महिलेला तब्बल 1 लाखांचा फटका बसलाय. नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमधून. ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान. ऑनलाईन शॉपिंग करताना महिलेला 1 लाखाचा गंडा. 900 रुपयांचा ड्रेस 1 लाखाला पडला. इंटरनेटमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. जग ऑनलाईन झालेलं आहे. याचे फायदे तेवढेच आहेत आणि तोटेही तेवढेच आहेत. ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार वर्ध्यात घडलाय. 900 रुपयांचा ड्रेस एका महिलेला 1 लाखाला पडलाय. राखी विठ्ठल रघाताटे यांनी एका ऑनलाईन साईटवरून 997 रुपयांचा ड्रेस खरेदी केला. मात्र तो ड्रेस त्यांना आवडला नसल्यानं परत केला आणि याचा रिफंड त्यांना आला नाही. महिलेनं कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला असता त्यांनी व्हॉट्सअपवर संपर्क साधण्याचं सांगितलं. महिलेनं व्हॉट्सअपवर संपर्क केला असता त्यांनी गुगल पे, फोन पे क्रमांक तसंच पिनकोड मागितला. महिलेनं ते दिलं असता तिच्या व्हॉट्सअपवर एपीके फाईल पाठवून डाऊनलोड करण्यास सांगितलं. एपीके फाईल ओपन करताच महिलेच्या खात्यातून तब्बल 1 लाख रुपये परस्पर कट झाले. महिलेनं या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. झोनवर गेले असता कस्टमर केअरचा नंबर घेतला असता त्यांनी ते एक नंबर दिला आणि व्हॉट्सअपवर जायला सांगितलं. व्हॉट्सअपवर गेले असता त्यांनी एपीके फाईल डाउनलोड करायला सांगितली. त्यानंतर मी ती डाउनलोड केली आणि डाउनलोड केल्यानंतर 85 माझ्या HDFC बँकेच्या खात्यामधून आधी 85,000 आणि लगेच 15,000 अशी एकूण 1 लाख रक्कम ही माझ्या HDFCच्या अकाउंटमधून डेबिट झाली. डिस्काउंटला बोलून ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण वाढत चाललंय. तसंच फसवणुकीच्या घटनांमध्येही तेवढीच वाढ होतीये. सध्या ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या महिलेनं सायबरमध्ये तक्रार केली असून 4 गुन्हे तपासात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 4/10/24 त्यांनी अमेझॉन शॉपिंगवरून एक 997 रुपयाची आणि सलवारचा ड्रेस ऑनलाईन खरेदी केला होता आणि नंतर त्यांना तो ड्रेस पसंत न आल्याने त्यांनी तो ड्रेस परत केला. परंतु त्यांचे रिफंडचे पैसे त्यांना परत मिळाले नाही. म्हणून त्यांनी अमेझॉन शॉपिंगवरून 14/11/24 अमेझॉनच्या ॲपवरून त्यांनी कस्टमर केअरचा नंबर प्राप्त केला. त्यांच्या मोबाईलवर त्याचवेळी एक एपीके फाईल पाठवण्यात आली आणि त्यांनी ते एपीके फाईल डाउनलोड केली आणि जशी त्यांनी ते एपीके फाईल त्यांच्या मोबाईलवर डाउनलोड केली, लगेच त्यांच्या अकाउंटमधून एक 85,000 आणि 15,000 असे एकूण 1 लाख रुपये त्यांचे कपात झाले. त्याच्यानंतर फिर्यादीला लक्षात आले की त्यांची फसवणूक झालेली आहे. त्यांनी आमच्याकडे तक्रार दिलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे. वर्षभर कोणत्या तरी निमित्तानं शॉपिंग साईट्सवर आकर्षक योजना असतात. ब्रँडेड वस्तू कमी दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांना त्याची भुरळ पडते. मात्र हा मोह तुम्हालाही महागात पडू शकतो. त्यामुळे सगळी काळजी घेऊनच ऑनलाईन खरेदी करा किंवा थेट दुकानात जाऊन निर्धास्तपणे खरेदीचा आनंद लुटा. मिलिंद दांडे, वर्धा, झी 24 तास.